यावेळेला प्रियानो आपण वचनाकडे जात आहोत. मागील आठवडी आपण एक वचन वाचलं आणि ऐकलं. प्रियानो, कुणाला आठवत आहे का कशावर आपण घेतलं होतं? कुणाला आठवत आहे काय आपण घेतलं मागच्या आठवड्यात? काल काय खाल्लं तेच आठवत नाही. 8 दिवस झाले नाही का? आपण एक वचन प्रियानो घेत होतो. मागच्या आठवड्यात माझा हा PPT झाला नव्हता आणि म्हणून मी थांबलो होतो. परंतु देवाचे विशेष प्रियानो, ज्याला अधिकार म्हणतोय आपण, किंवा देव हा वेगळा कसा, आपण त्यावरती पाहत होतो. तो मूर्तीमध्ये नाही आहे, परंतु प्रियानो तो कसा वेगळा आहे, ज्याला आपण म्हणतो की त्याचे गुणवैशिष्ट्यसुद्धा काय आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रियानो आपण पाहत आहोत. त्यापैकी हा देव कसा वेगळा आहे बाकीच्या देवांपेक्षा आणि त्याचे अधिकारसुद्धा काय आहेत त्याकडे आपण पाहत होतो. आणि म्हणून मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं निर्माणकर्ता. हे फार फॉन्ट बारीक आहे जरा. निर्माणकर्ता म्हणजे त्याने संपूर्ण सृष्टीला निर्मिती प्रियानो त्यांनी केलेली आहे. आणि निर्माण करताना म्हणत आहे आपण, देव जो विश्वाचा निर्माण करता आणि सर्व गोष्टी शून्यातून निर्माण करण्याची शक्ती फक्त देवाकडे आहे. आणि म्हणून आपण ज्याला म्हणतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियानो, देव नुसतं बोलला आणि सर्व काही झालेलं आहे. फक्त बोलला आणि झालेलं आहे. त्याने कुठल्याही प्रकारे असं रॉ मटेरियल घेतलं नाही. ते होतं आणि त्याला आकार दिला आणि ते निर्माण केलं. काहीच पदार्थ नव्हता, पोकळी होती आणि त्या पोकळीमधून एकदम घडवलं प्रियानो. म्हणजे हे सगळं विश्व जे आहे ते देवबापाने काहीही नसताना तो बोलला नुसतं आणि घडलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून त्याला आपण म्हणत आहोत की तो निर्माण करता आहे आणि सुरुवातीपासून तोच आहे आणि शेवटपर्यंत देखील प्रियानो तोच राहणार आहे. तर आपण त्या गोष्टींकडे पाहिलं होतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. आणि मग यशायाच्या पुस्तकामधून आपण पाहिलं आकाशाचा उत्पन्न करता तोच आहे, तोच देव. पृथ्वीला घडवणारा व करता तोच आहे. नुसतं त्याने बनवून सोडलं नाही, टाकून दिलं नाही, परंतु त्याचं सांभाळ तो करत आहे, काळजी तो घेत आहे. आणि त्यामध्ये विशेष करून नुसतं पृथ्वीवरती प्रियानो हे प्राणी किंवा निसर्ग, परंतु मानवांना तो सांभाळत असताना या देवाचा विशेष प्रियानो गुण हा आहे की बायबल आपल्याला शिकवतं की तो वैयक्तिक प्रत्येकाला ओळखतो आणि नावाने प्रियानो त्यांना तो बोलवतो. आपल्याशी हितगुज करायला तयार आहे, तो बोलायला तयार आहे. आणि म्हणून हा जो देव आहे किंवा ह्या देवामध्ये जे गुणवैशिष्ट्य आहे तसे बाकीच्या ज्यांना देव म्हणतात माणसं, त्यांच्यामध्ये हे कधीच सापडणार नाही. आणि म्हणून आपण ही गोष्ट पाहिली होती, तो नुसता उत्पन्न करता आहे असं नाही, तर तो त्या पृथ्वीला चालवणारा देखील प्रियानो आहे. आणि योहानामध्ये प्रियानो आपण पाहिलं, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आज आपण प्रियानो दुसरा मुद्दा पाहत आहोत की तो सर्व शक्तिमान हा देव जो आहे, उत्पन्न करता तर आहेच, पण सर्व शक्तिमान म्हणत असताना देवाची अमर्याद शक्ती आणि ज्याला आपण म्हणत आहे की त्याच्यासाठी काहीही शक्य नाही. अमर्याद त्याची शक्ती एवढी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये प्रियानो म्हटलं आहे, ही इज द अल्मायटी गॉड. अल्मायटी, सर्व प्रियानो जे बळ आहे ते त्याच्यामध्येच आहे, त्याच्याद्वारे प्रियानो सर्व काही होत आहे. आणि ते बळ प्रियानो असं आहे की ते अनलिमिटेड आहे. पूर्वीच्या काळी काही ज्याला आपण म्हणतो कुस्ती करणारे किंवा काही प्रियानो बॉक्सिंग करणारे, की त्यांना बळ लागतं आणि त्या बळावरती प्रियानो ते विजय घोषित होतात लढून. इथं देवाला कोणाशी लढावं लागलेलं नाही आहे, परंतु तो इतका मोठा
शक्तिमान किंवा सर्वशक्तिमान शब्द वापरलेला आहे की त्याच्या तुल्य दुसरं कोणीच प्रियानो असू शकत नाही, म्हणजे नाहीच आहे प्रियानो असं म्हटलं तरी चालेल. तो इतका भयंकर शक्तिमान आहे की त्याने त्याच्या सामर्थ्याने सर्व काही उत्पन्न केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला म्हणतो त्याला लिमिटच नाही आहे प्रियानो. माणसाला एक प्रकारचं लिमिट आहे आणि त्या लिमिटप्रमाणे प्रियानो तो त्या ठिकाणी कार्य करतो, परंतु देवाला लिमिटच नाही आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो देव सर्व शक्तिमान आहे, तर एक लहानपणी आमच्या प्रियानो, लहान नव्हतो आम्ही, थोडेसे मोठेच होतो, पण एक शक्तिमान सिरियल लागायची टी व्हीवरती. मला माहीत नाही किती जणांना आठवतं ते. आणि त्या शक्तिमानचा प्रभाव मुलांवरती एवढा पडला की तो असा हात काहीतरी करायचा आणि ते चित्र दाखवायचे गोल फिरतोय आणि तो निघून जायचा. त्याचा परिणाम असा झाला की बरेच लहान मुलं गच्चीवरती उभे राहिले, हात करायचे आणि उडी टाकायचे आणि कितीतरी मरण पावले बिचारे लोक, लहान मुलं. त्यांना वाटायचं आम्हालासुद्धा. आणि त्यांना तसं त्या सिरियलमधून शिकवलं पण जात होतं. आणि जो नट होता त्याच्यामध्ये काम करणारा किंवा जे शक्तिमानचं कॅरेक्टर ज्याने सुरू केलं, तो सुद्धा हिंदू धर्माचाच प्रचारक करणारा होता. आणि म्हणून बऱ्याच वेळेला त्याच्यावर टीकासुद्धा झालेली आहे. तो नुसता उडू शकतो म्हणून त्याला शक्तिमान म्हटलं गेलं, गाणं त्याचं फेमस झालं. परंतु ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणतो हा नुसता शक्तिमान नाही, हा सर्व शक्तिमान आहे, तर त्याचा अर्थ असा होतो त्याच्यासारखं कोणीही नाही आहे, त्याच्या जवळपाससुद्धा कोणी राहू शकत नाही, एवढा मोठा तो प्रियानो म्हटलेला आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही आहे प्रियानो. होणार नाही असं कधी होणार नाही. आणि प्रियानो इर्मयाचं आपण पुस्तक काढूया आणि त्याच्यामध्ये जो शब्द आहे इर्मया 32 आणि जे मगाशी आपण वाचलं प्रियानो शास्त्रभाग म्हणून, त्यातलं फक्त 17 वचन आपण घेत आहोत. 17 वचन कोणी वाचेल मोठ्याने? इर्मया 32:17. येस, तिथं म्हटलेलं आहे, आहा प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केलेली आहे. त्याच्या बाहूने म्हणजे तो इतका बलशाली आहे, माणसाला ती कल्पना समजून यावी म्हणून प्रियानो बलशाली, बाहू अशा गोष्टी प्रियानो वापरलेल्या आहेत. ग्रीक मिथिओलॉजी ज्याला म्हणतो आपण, दंतकथा ग्रीक, तर त्याच्यामध्ये हर्क्युलस, मला वाटतं हर्क्युलसच आहे की ज्याला म्हटलं जातं, हा हर्क्युलस इतका पॉवरफुल आहे की त्याने संपूर्ण पृथ्वी जी आहे आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि पूर्वी हर्क्युलस सायकल असायची, कंपनी म्हणजे हर्क्युलस नावाची कंपनी असायची आणि त्यांची सायकल असायची. तर त्या सायकलवरती सुद्धा प्रियानो एक चित्र असायचं, एक माणूस वाकलेला आहे आणि त्यांनी पृथ्वी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि हर्क्युलससारखा म्हणजे दुसरा कोणी नाही असं त्यांना त्या ठिकाणी दाखवायचं होतं. ही ग्रीक दंतकथा आहे. जसं आपल्याकडे प्रियानो हिंदू धर्मातल्या कथा आहेत, दंतकथा आहेत. त्याच्या दंत म्हणजे मिथिओलॉजी त्याला म्हटलेलं आहे, काल्पनिक आहेत त्या खऱ्या नाही आहेत. पण आता ते लोक म्हणायचे की हर्क्युलसने पृथ्वी जी आहे आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. पण आता ज्यावेळेला 1959मध्ये 1969मध्ये ज्यावेळेला मानव पृथ्वीच्या बाहेर गेला, चंद्रावर जाऊन पोहोचला आणि चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते याचा फोटो काढला, तर त्याच्यामध्ये कुठं हर्क्युलस दिसला नाही की त्याने अशी धरून ठेवलेली पृथ्वी. तोपर्यंत लोक सगळीकडे सांगायचे की नाही नाही, ही पृथ्वी तो सांभाळत आहे, त्याने काळजी घेतलेली आहे आणि तो चालवत आहे. पण प्रियानो, दुसरी पण एक बाजू अशी आहे की जे पाश्चात्य देशामधले, अमेरिकेमधले काही शास्त्रज्ञ आहेत आणि ते पण प्रियानो म्हणतात
की रॉकेट बाहेर गेलं आणि बाहेर पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेलेलं आहे, लांबपर्यंत आम्ही दुर्बीण पाठवलेली आहे, पण आम्हालासुद्धा कुठं स्वर्ग आणि कुठं नरक दिसलेला नाही आहे. ते सुद्धा अशा रीतीने निगेटिव्ह बोलतात प्रियानो. पाश्चात्य देशातलेच काही लोक, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की आपण ज्या वेळेला वर पाहतो आणि म्हणतो स्वर्ग वर आहे आणि नरक खाली आहे, तर ते म्हणतात आम्ही तर पृथ्वीच्या बाहेर सगळीकडे रॉकेट पाठवले, आम्हाला कुठं स्वर्ग नरक दिसलेलं नाही. मग कुठे आहे तुमची कल्पना? मग ते म्हणतात तुमचं पण पवित्र शास्त्र किंवा बायबल जे आहे ते खोटं आहे. पण प्रियानो, आपल्याला पवित्र शास्त्रामधला जो देव आहे तो फक्त एका जातीबद्दल जमातीबद्दल तो बोलत नाही आहे, तो एका देशाबद्दल बोलत नाही आहे. पृथ्वीवरती बाकीचे जेवढी काही राष्ट्र आहेत, लोक आहेत, त्यांच्याबद्दल प्रियानो तो बोलतोच बोलतो. ती उत्पन्न कशी झाली प्रियानो हे तो सांगतो, आणि ह्या पृथ्वीचा नाश कसा होणार आहे आणि होण्याआधी काय काय गोष्टी होणार आहेत त्याची भविष्यवाणीसुद्धा प्रियानो याच्यामध्ये नमूद करून ठेवलेली आहे. आत्तापर्यंत जेवढे प्रियानो जगामध्ये धर्म म्हणून म्हणतात किंवा देव म्हणून म्हणतात, ते प्रियानो एका ठराविक पिरियडसाठीच प्रियानो ते होते, एका ठराविक पिरियडसाठी. जसा एखादा बादशाह आहे, एखादा राजा आहे, त्याचा कालमर्यादा त्याची होती प्रियानो, आणि तेवढ्यापुरतंच त्यांनी काम केलं आणि नंतर प्रियानो ते निघून गेले, त्यांच्या जाती जमाती सगळ्या निघून गेल्या, राज्य पण प्रियानो संपुष्टात आलेलं आहे. पण हा देव मात्र तसा नाही आहे. सृष्टीची उत्पत्ती त्यांनी कशी तयार केलेली आहे त्याच्याबद्दल वर्णन दिलेलं आहे. आणि मागच्या वेळेला जसं प्रियानो मी म्हटलं होतं की कुठल्याही धर्मग्रंथामध्ये प्रियानो भाषेच्या निर्मितीबद्दल काही सांगितलेलं नाही, परंतु पवित्र शास्त्र मात्र सांगतं भाषा कशा उत्पन्न झाल्या. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियानो आपल्याला दिसून येत आहे. बाबेल बुरुज कसा देवबापाने त्या ठिकाणी तो त्यांचा उद्ध्वस्त केला आणि भाषा बदलल्या आणि मग ते सगळीकडे पांगले. ते कुठलंही प्रियानो धर्मग्रंथ हा रेफरन्स देऊ शकत नाही की भाषा जगामध्ये कुठून आल्या आणि कशा आल्या. आपल्याकडेचे काही लोक म्हणतात सर्व भाषा संस्कृतमधून आलेल्या आहेत, तर त्या हिंदी म्हणा, गुजराती म्हणा, ते भारत देशामधल्या ज्याला इंडो आर्यन म्हणतात प्रियानो, त्यांच्यामधून त्या ज्या भाषा आहेत, मग ती गडवालची असेल, बिहारी असेल, हिंदी आहे, गुजराती आहे, परंतु प्रियानो त्या इंडो आर्यन भाषेमधून किंवा संस्कृतमधून त्या आल्या म्हणू आपण. पण प्रियानो तमिळनाडूमधल्या तमिळ किंवा कन्नडा किंवा तेलुगू किंवा मल्याळम यांना मात्र स्थान त्याच्यामध्ये नाही आहे, त्या वेगळ्याच आहेत भाषा. मग बाकीच्या जगामध्ये ज्या भाषा आहेत कितीतरी आहेत प्रियानो, त्या भाषांचं वर्णन कोण देऊ शकतं? बायबल देतं प्रियानो. म्हणजे उत्पत्ती करणारा आणि संवर्धन करणारा हा जो देव आहे तो आजपर्यंत ॲक्टिव्ह आहे प्रियानो. तो एका कालमर्यादेमध्येच होता आणि आता त्याचं काहीच माहीत नाही अस्तित्व, तो कुठं गेला, काय गेला, असं नाही आहे प्रियानो. तो अजूनही चालू आहे आणि वैयक्तिक प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्रियानो त्याचा अनुभव येत आहे. बाकीचे देव ज्याला म्हणतात प्रियानो, ते एक काळचे कदातरी राजे असू शकतात, मोठे लोक असू शकतात भूतलावरती या भारत देशामध्ये, परंतु आज त्यांचं अस्तित्व काहीच नाही आहे. पण ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणतो की हा परमेश्वर जो आहे तो जुन्या करारातून प्रियानो आपल्याला नवीन करारामध्ये दिसतो, आणि नवीन करारामधल्या गोष्टी दोन्ही मिळून आजच्या काळामध्ये प्रियानो जुना आणि नवीन करार आपल्याला सजीव असा दिसतो प्रियानो. अजूनही प्रियानो तो आपल्याला लाईव्ह आहे असं वाटतो. त्याचा अनुभव, त्याचा आत्मा जो आहे, म्हणजे ज्याला आपण पवित्र आत्मा म्हणतो, तो आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक रीतीने प्रियानो तो आणून देत असतो, जाणीव करून देण्यासाठी की तो मी आहे. आज जरी बाकीचे जगातले लोक विसरलेले आहेत, पण मी अजूनही ॲक्टिव्ह आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण हा शास्त्रभाग वाचतो की 17 वचन, इर्मया 32:17, पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तुला अवघड असे काही नाही. ज्यावेळेला प्रियानो हा शब्द येतो ना, तू आपल्या महासामर्थ्याने,
ज्यावेळेला हा शब्द सामर्थ्याने, तर ह्याचं इंग्लिशमध्ये ज्यावेळेला अल्मायटी गॉड, गॉड द अल्मायटी, मायटी म्हणजे ताकदवर, अल्मायटी म्हणजे सर्वशक्तिमान, म्हणजे त्याच्या शक्तीसमोर कोणीही व्यक्ती नाही आहे, इतकी महान शक्ती आहे. आणि ज्यावेळेला प्रियांनो हा हिब्रू भाषेमध्ये शब्द शोधला जातो, तर त्या ठिकाणी प्रियांनो अल्मायटी शब्द जो आहे, त्या शब्दाला हिब्रू भाषेत म्हणजे इस्रायलमधल्या लोकांना असं समजून येत होतं की ज्या देवाला ऊर आहे, ऊर इतका ताकदवार आहे, त्याचे दंड बाहू तर आहेच आहे, पण त्याचं ऊर जे आहे ते मोठं सामर्थ्याने भरलेलं आहे, अल्मायटी. तुम्ही गुगलवर सुद्धा प्रियांनो हे शब्द पाहू शकता आणि त्याच्यामध्ये हे विश्लेषण खास करून दिलेलं आहे की त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही आहे. आणि म्हणून तर प्रियांनो ज्यावेळेला आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहतो की देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा म्हणताना जसं स्त्रीला त्याने बनवलं की तिला ऊर असतं, तो त्यासारखा प्रियांनो सामर्थ्यवानी इतका देव आहे की त्याचे बाहूच नाही तर त्याला सुद्धा प्रियांनो ऊर आहे आणि ते सांभाळणारं आहे, स्त्रीसारखी काळजी घेणारं आहे प्रियांनो. म्हणून त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही प्रियांनो गोष्टी आपल्याला दिसून येतात. सो अल्मायटी म्हणत असताना शब्द लक्षात घ्यायचा आहे की इतका बलशाली आहे तो की त्याची तुलना कोणाबरोबरच करता येत नाही. आणि म्हणून यिर्मया हे त्याच्या बुद्धीने लिहित नाही आहे, पण देवानेच त्याला ते प्रियांनो हे वचनं सांगितलेले आहेत. आणि तो शब्द वापरत आहे त्या ठिकाणी, महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, तुला अवघड असे काही नाही, तू हजारांवर दया करतोस, बापांच्या अन्यायाचे प्रतिफल त्यांच्या मागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतोस. थोर पराक्रमी देव, सेनाधीश परमेश्वर असे तुझे नाव आहे. तू एक पिढीपासून दुसरी पिढी आणि दुसऱ्या पिढीपासून तिसरी असं तुझ्या प्रिय लोकांना, विश्वासणाऱ्यांना अनुभव तू देत आलेला आहेस. ठराविक त्या पिढीलाच त्याने त्या ठिकाणी तो अनुभव मिळवू दिला आणि नंतर काहीच माहीत नाही असं नाही प्रियांनो. त्यांचे अनुभव हे ट्रान्सफर झालेले आहेत प्रियांनो, इतरांना देखील प्रियांनो त्याचा अनुभव मिळालेला आहे. आणि म्हणून यिर्मयाच्या या पुस्तकात पाहायला मिळतं. आपण प्रकटीकरणाचं पुस्तक काढूया. 19 आणि 6 वचनामध्ये काय म्हटलं आहे बघा, कोणी वाचेल? 19 प्रकटीकरण 19 आणि 6 वचन. येस, 6वं वचन प्रियांनो परत एकदा वाचत आहे. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनेचा ध्वनी मी ऐकला. आता हे स्वर्गाबद्दल प्रियांनो त्या ठिकाणी कोकऱ्याचं स्वागत किंवा जयोत्सवाने प्रियांनो लग्न जे आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. कुठलाही प्रियांनो जो आवाज म्हटलेला आहे त्या आवाजाबद्दल प्रियांनो योहान म्हणत आहे की तो इतका मोठा होता की जणू काय मोठ्या महासमुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनेचा ध्वनी मी ऐकला. ध्वनी आपण हा समजू शकतो प्रियांनो किती मोठा ध्वनी असेल स्वर्गामध्ये. की थोडासा विचार करा, लग्नाची वरात चालली आणि DJ लावलेला आहे आणि DJ लावत असताना किती जणांना अनुभव आला आहे? तर DJ जवळून चालले तुम्ही, आम्हाला इथं दर आठवड्याला येतो आणि आता तर पहिला दिवस होता त्या दिवशी मुद्दामून थांबून इथं वाजवत बसली. पहिल्या दिवशी त्यांना काचा फोडायच्यात का काय मला माहीत नाही, प्रयत्न चालला असतो त्यांचा. मुद्दामून या रोडवरती कुठेही थांबणार नाहीत, पण इथं थांबणार.
आता उद्याच्या दिवशी पण थांबतील इथं, लाल लाल करून टाकतील सगळा रस्ता आणि जोरात वाढवतील ते. त्या डीजेच्या जवळून जरी गेलं ना प्रियांनो, आपलं बॉडी व्हायब्रेट होत असते अक्षरशः, हृदय तर व्हाईटच. आणि सरकारने आता बंदी आणलेली आहे त्याच्यावर. खरं तर आता मिरवणूक जे काही निघेल उद्याच्या दिवशी त्याच्यावर सांगितलेलं आहे DJ बंद करा म्हणून, कारण लोकांना हार्ट अटॅक येत आहेत त्या DJमुळं. इतका भयंकर आवाज येतो. कोणी तयार केला आहे? मानवाने तयार केला. मग आता विचार करा, मानवाने जर एवढा मोठा आवाज करून तो दुसऱ्या मानवाला प्रियांनो हादरू शकतो, हा देव आवाज प्रियांनो, त्याचा ध्वनी, समुद्राचा म्हणा आवाज काय असेल प्रियांनो. तुम्ही जर क्लिप बघितली तर एका लोखंडाच्या प्लेटला स्पीकर लावले जातात आणि त्याच्यावर काही वाळूचे कण टाकले जातात आणि ज्या वेळेला स्पीकर चालू होतो ना प्रियांनो तर ते कण इतके व्हायब्रेट होतात की निघून जातात. काही लोकांनी प्रियांनो त्यांच्या कारमध्ये स्टेरिओटाईप स्पीकर लावलेले आहेत आणि ते स्टेरिओटाईप स्पीकर ज्या वेळेला प्रियांनो सडनली चालू करतात ना, तो लोकांची बायांचे केस जे आहेत ते एकदम प्रियांनो व्हायब्रेट होऊन बाहेर येतात. आवाज इथं हा परमेश्वर एवढा मोठा प्रियांनो, त्याचा ध्वनी आहे, त्याचा DJ एवढा मोठा आहे स्वर्गामध्ये, पृथ्वीतलावर, की तिथं म्हटलेलं आहे, तो म्हणत आहे, वर्णन करत आहे, जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनेचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला हालेलुया. काय म्हटला? हे शब्दच प्रियांनो DJ सारखेत आवाज. हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने काय केलेलं आहे? राज्य हाती घेतलेलं आहे. त्याने आपल्या हाती घेतलेलं आहे प्रियांनो. तो साधा सुद्धा नाही आहे. मी मगाशी जसं प्रियांनो म्हटलं की एक कालमर्यादा असते प्रत्येक राजाला, हा त्याची सीमा असते प्रियांनो राज्याची, आणि त्या सीमेपुरतंच त्याचं काम चालत असतं. आणि तो जर मरण पावतो, जसं प्रियांनो आपण नंतरसुद्धा पाहिलं की दावीद राजाने सुद्धा देशाच्या सीमा वाढवल्या, पण ज्यावेळेला नंतर तो मरण पावला, शल्मोनाने सुद्धा काही वाढवल्या, पण प्रियांनो ते सगळं काही संपलं आणि मग वेगवेगळ्या रीतीने त्यांच्यावर आक्रमण झाले आणि प्रियांनो ते राज्य घेऊन टाकलेलं आहे. हा देव ज्यावेळेला आपण म्हणतो सर्व शक्तिमान आहे, त्याच्या राज्याची सीमाच नाही आहे प्रियांनो. तो काय फक्त इस्रायलापुरता आलेला नव्हता, पण त्याचं राज्य फक्त पृथ्वीवरच नाही आहे, संपूर्ण हे विश्व जे आहे प्रियांनो, नुसती सृष्टीच नाही, आकाश तारेच नाही, याहीपेक्षा प्रियांनो जे मोठं आपल्याला दिसत आहे ते सगळं त्याचं राज्य आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण म्हणत आहोत तो सर्वशक्तिमान आहे, तो काही घडू शकतो प्रियांनो. मी मागे पण प्रियांनो उदाहरण म्हणून सांगितलं होतं की हे विश्व एवढं मोठं आहे. पूर्वी फक्त माणसाची कल्पना प्रियांनो सूर्यापर्यंतच होती. पृथ्वी आहे, मानव त्याला थोडंसं महान वाटायचं, मोठं वाटायचं. कसलं महान वाटायचं? की आपल्यापेक्षा समुद्र मोठा आहे, त्याच्या आधी आपल्यापेक्षा डोंगर फार मोठा आहे, आपल्यापेक्षा प्रियांनो नंतर तो म्हणायला लागला की चंद्र फार मोठा आहे, आपल्यापेक्षा चंद्र फार मोठा आहे. त्यानंतर प्रियांनो चंद्रानंतर त्यांनी बघितलं की अजून त्यांना अभ्यास करायला लागले, अरे बाकीचे ग्रह अरे आपल्यापेक्षा मोठे आहेत. त्यांना मोठमोठं आश्चर्य वाटत जायला लागलं. पण जसं संशोधन प्रियांनो हे होत गेलेलं आहे, शास्त्रज्ञ सांगतात आपल्याला वाटतं जे तारे दिसत आहेत ते तारे टिमटिमणारे आहेत, ते तारे नाही आहेत प्रियांनो. आपण चित्र काढतो, स्टार लावतो घरामध्ये, तसे ते लटकवलेले आहेत असं नाही आहे. ते टिमटिमणारे तारे म्हणजे मोठमोठे सूर्य आहेत प्रियांनो. आपल्या सूर्यापेक्षाही मोठे सूर्य आहेत प्रियांनो. आणि ते इतके लांब आहेत आपल्यापासून की त्या जसा या सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? किती वेळ लागतो माहिती आहे का? 7 आणि काहीतरी आहे त्याच्यात. येस,
8 मिनटं. तर विचार करा, या मोठ्या सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला किती काळ लागत असेल. इतके लांब आहेत ते. आणि शास्त्रज्ञ म्हणतात त्यातले काही सूर्य मरण पावलेले आहेत, म्हणजे गायब झालेले आहेत. मग तरी ते कशा काय प्रकाश देतात? त्याचा प्रकाश येतोय प्रियांनो अजून. ते आत्ताच्या स्थितीला मरण पावलेले आहेत, पण त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत अजूनही येत आहे, कारण ते सुरू झालेले आहेत, काही वर्षांपासून येत आहेत आपल्यापर्यंत. म्हणून ते तारे चमकणारे दिसतात प्रियांनो आपल्याला. हे सगळं करणारा हा सर्वशक्तिमान देव आहे. करणाराच नाही, हे सगळं चालवणारा आहे प्रियांनो. एक त्या दिवशी प्रियांनो एक आणखीन क्लिप बघितली मी, आणि त्या क्लिपमध्ये शास्त्रज्ञांनी सांगितलं की सूर्याच्या भोवती सगळे सूर्यमंडल जे आहे, पूर्वी 9 होते का, आता 8 ग्रह झालेत म्हणतात, त्यातलं एक नाही आहे. तर ते सगळे सूर्याभोवती फिरतात आणि आपल्याला असं वाटतं हे स्थिर आहे आणि हे सगळे फिरतात. आपली पृथ्वी पण त्याच्या भोवती फिरते आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय आणि हे एका ठिकाणी आहे असं वाटलं. आता शास्त्रज्ञ म्हणतात नाही, हे एका ठिकाणी नाही आहे, हे फिरत आहेत. पण फिरत असताना ते म्हणतात हे सगळं वाढत 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 पुढं चाललेलं आहे. एका ठिकाणापासून सुरू झालेलं आहे. फक्त त्या सूर्याभोवती ते ग्रह फिरत आहेत, पण सूर्यसुद्धा प्रकाशाच्या मोठ्या ह्याच्याप्रमाणे तो सूर्य प्रवास करत आहे. आणि हे जे मोठं विश्व आहे हे अजूनही पांगत चाललेलं आहे. ते म्हणतात मोठं विश्व पांगत चाललेलं आहे. म्हणजे हे सगळं करणारा हा कोण आहे? हा देव आहे प्रियांनो. आणि बऱ्याचशा स्तोत्रांमध्ये प्रियांनो त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला बाकीचे कुठलेही धर्म प्रियांनो हे सांगणार नाहीत. ते तुम्हाला राशीचक्र घेऊन बसतील. ते म्हणतील हा ग्रह आणि तो ग्रह आहेत. अरे ह्या ग्रहांपेक्षाही कितीतरी लांब आहे अजून. आणि म्हणून त्याला आपण म्हणत आहोत हा सर्वशक्तिमान देव आहे. पुढे प्रियांनो आपण याच्यामध्ये बघूया, तो सर्वज्ञानी, नुसता निर्माण करताय असं नाही, तो सर्वशक्तिमान आहे. आता सर्वज्ञानी त्याला म्हटलेलं आहे प्रियांनो. काय म्हटले प्रियांनो? देवाचे अनंत ज्ञान. देव सर्व काही जाणतो, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळी जाणतो. सर्वज्ञानी, ओमनीपोटेंट, सर्वशक्तिमान. आणि दुसरं काय हे कोणाला माहिती? ओमनिशियन. ओमनिशियन, त्याला सगळं माहिती. असं काहीच नाही की त्याच्यापासून आपण लपू शकू. असं काहीच नाही प्रियांनो की त्याच्या अपरोक्ष घडलेलं आहे. आपण म्हणतो माझ्या अपरोक्ष ते घडले बाबा, मला काय माहीत नाही आहे, मी जबाबदार नाही आहे. पण ह्या भूतलावरच नाही, ह्या सगळ्या विश्वामध्ये प्रियांनो त्याच्यापासून काहीच लपलेलं नाही आहे. आणि जे काही आहे प्रियांनो हे त्यानेच निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या नजरेपासून काही सुटू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो आपण बघतो स्तोत्र 139, जे प्रियांनो आपण मागच्या वेळेला सुद्धा खरं तर वाचलं होतं. स्तोत्र 139 आपण काढूया. आणि 1 ते 4 वचन कोणी वाचेल? यस, काय म्हटले तिथे? येस, फार सुंदर रीतीने प्रियांनो दावीद म्हणत आहे. काय म्हणत आहे? हे परमेश्वरा, तू मला पारिखले आहेस, तू मला ओळखतोस. ओळखतो म्हटल्यावरती प्रियांनो हा शब्द नेहमी मी सांगत असतो. दावीद म्हणतो तू मला ओळखतोस.
आता देव जर त्याला ओळखत आहे याचा अर्थ प्रियांनो असा आहे की सर्व काही गोष्टी त्याला माहीत आहेत. आणि मी हे ओळखतोस म्हणताना एक शब्द प्रियांनो नेहमी वापरतो, उदाहरण म्हणून प्रियांनो, की आपण सर्वजण भारत देशाचे पंतप्रधान जर म्हटलं तर कोण आहे म्हणून विचारलं तर काय नाव येईल? हां, नरेंद्र मोदी. आणि मग मी जर दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही ओळखता का त्यांना? ओळखता का? कोण आहे नरेंद्र मोदींना ओळखणारे? कोणच नाही. नाही पाहिजे होते कोणीतरी ओळखणारे. का बरं असं म्हणतो आपण ओळखत नाही म्हणून? पण जर म्हटलं की किती जणांना नरेंद्र मोदी माहीत आहेत तर सगळेच हात वर करतात, आम्हाला माहिती आहे नरेंद्र. मग नरेंद्र मोदी माहीत आहेत. आता मोदी फार लांब झाले, पण चला आपण महाराष्ट्राचं घेऊ. एकनाथ शिंदे यांना कोण ओळखतं का? आपण काहीतरी काम करायचं आहे म्हणून काय करतो, ओळख काढतो, नाही का? ओळख काढतो म्हणजे काय, अगदी जवळून त्या माणसाला बाबा बोलता येईल, सांगता येईल म्हणून आपण म्हणतो हां माझी चांगली ओळख आहे त्यांच्याबरोबर, नाही का? असं कोणी आहे का की आपण कुठल्या तरी राजकीय क्षेत्रातली जी माणसं आहेत किंवा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना ओळखत नाही? आपल्याला माहिती आहे, पण नरेंद्र मोदींना आपलं माहिती होत का? हा माहिती आहे ना, हे महाराष्ट्रात राहणारे आहेत, अहमदनगरमधले राहणारे आहेत, एवढंपर्यंत कदाचित त्यांना चित्र दाखवल्यावर होईल. पण ते आपल्याला ओळखत नाहीत. त्यांना माहिती आहे आपल्याबद्दल. मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हटलं तर त्यांना माहिती आहे. अहो ते फार लांबचे झाले. इथला नगरसेवक जर धरला तो तरी तुम्हाला ओळखतो का? तुम्ही त्याला ओळखत असताल, हो माहिती आहे बाबा आमचा नगरसेवक आहे. पण एका बाजूने जर माहिती आहे तर गरजेचं नाही की दुसऱ्या बाजूची सुद्धा माहिती तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी. इथं दावीद म्हणत आहे सुरुवातीच्याच वचनामध्ये, हे परमेश्वर तू मला पारखलेले आहेस, तू मला ओळखतोस. भूतलावरती कितीतरी माणसं आहेत दाविदाच्या काळामध्ये सुद्धा, कितीतरी दुसरे सुद्धा राजे आहेत, कितीतरी संख्या भूतलावरती वाढलेली आहे, पण तरी देखील दावीद म्हणतो तू मला पारखलेले आहेस. म्हणजे काय? कोण आहे हा? इसका आगे पीछे सब मालूम है मेरे को. सगळं माहिती आहे. आणि दाविदाला ही जाणीव झाली की मीच फक्त देवाला ओळखतोय असं नाही, पण देव सुद्धा मला ओळखतोय. हा परमेश्वर प्रियांनो आज आपला देखील देव आहे की आपण त्याला प्रियांनो वचनाद्वारे माहिती घेऊन त्याची ओळख करून घेतो, पण तो सुद्धा प्रियांनो आपली ओळख करून घेत आहे. आणि त्याला माहीत आहे भूतलावर त्याच्यावर विश्वास ठेवणारे किती लोक आहेत आणि प्रार्थना करणारे किती लोक आहेत. कशा रीतीने ते लोक माझी उपासना करतात आणि माझी हेटाई करतात, सगळ्यांना ओळखतोय. म्हणून प्रियांनो आपण म्हणतो सर्व ज्ञानी म्हणत असताना तो सगळ्यांना प्रत्येक जीवाला या भूतलावर पाठवत असताना माहीत आहे कोणाला पाठवलेलं आहे. आज सरकारी आकडे सांगतात प्रियांनो किती मुलामुलींचा जन्म झालेला आहे. मग अहमदनगरचे कलेक्टर आहेत ते सांगू शकतील आठवड्याभरामध्ये किंवा दिवसभराच्या शेवटी जर त्यांना म्हटलं आजच्या दिवसभरामध्ये किती रेकॉर्ड आहे तुमच्याकडे सांगा, ते तेवढंच सांगू शकतील. अहमदनगरचे कलेक्टर, मुख्यमंत्रीसुद्धा सांगू शकतील की महाराष्ट्रात कुठं कुठं किती किती मुलं जन्मलेले आहेत, त्यांचं रिपोर्ट त्यांच्याकडे असेल. प्रधानमंत्रीसुद्धा सांगू शकतील की माझ्याकडे डेटा आहे भारत देशामध्ये आजच्या दिवसाला किंवा एक एक तासाला जरी हिशोब मागितला तर ते सांगतील इतकी मुलं जन्माला आली आहेत. पण कलेक्टरलाच नाही प्रियांनो, इथला जो सिव्हिलचा जो कोणी सुपरिटेंडेंट आहे त्याला जर विचारलं तुला माहिती आहेत का बाबा ती बाळं कोण कोण आहेत, त्याला काही सांगता येणार नाही. तो आकडा सांगेल, पण वैयक्तिक ती बाळं कोण आहेत, कशी आहेत, रंगाने कशी आहेत, त्यांचं वजन किती आहे, हे जर विचारलं तर ते सांगू शकणार नाहीत प्रियांनो.
पण या देवाला मात्र जगाच्या पाठीवरती जेवढी लहान मुलं आहेत, जन्माला येत आहेत आणि मरत आहेत प्रियानो, माणसं आहेत, त्याचा हिशोब बारीक सारीक सगळा काही त्याच्याकडं आहे. त्याला म्हटलंय की तो पारखलेला आहे. दाविदाला हे समजलं. दाविदाला समजलं, अरे हा नुसता देव म्हणून आपण म्हणतोय, पण याला सगळंच माहिती आहे. आणि म्हणून पुढं काय म्हणतोय तो, हे परमेश्वरा, तू मला पारखलेले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे माझे उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत, दुरून लांबून माझ्या मनात काय चाललेलं आहे. आणि यावेळेला प्रियानं सुद्धा मी म्हणेल की सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत, माझ्याकडे डोळे लावलेले आहेत, माना हलवत आहेत काही जण, पण बुद्धीने कुठे गेलेले आहेत तुम्ही हे देवाला माहिती, मला नाही माहीत. तुमच्या स्वतःला कदाचित तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही विचारांमध्ये कुठं कुठं गेलेले आहात, किती लांब प्रवास केलेला आहे, मैलांचा आणि किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. तुम्ही जिथं गेला नाही तिथं तुमचं मन गेलेलं आहे. आणि जर तिथं प्रियानो तुमचं मन गेलेलं आहे तर ते देवाला सगळं नकाशा दिसत आहे की बसला तिथं तुम्ही, पण विचार कुठे गेलेले आहेत आणि तुमच्या कल्पना काय चाललेल्या आहेत त्याचा सगळा डेटा मिळतो प्रियानो. मोबाईल कंपनी तुम्ही कोणाकोणाला कॉल केलेले आहेत त्याचा डेटा देऊ शकते. पोलीस सगळं शोधून काढतात, कोणाला किती वेळ कॉल केला, किती सेकंद तुम्ही बोलले. हे माणसाने निर्माण केलेलं प्रियानो गोष्टी आहेत. ज्यावेळेला आपण म्हणतो हा सर्व ज्ञानी आहे, त्याच्याकडे सगळं डेटा आहे प्रियानो. तुम्ही काय करता, मी काय करतो, सगळं काय माहीत, त्याच्यापासून काही लपू शकत नाही. दावीद म्हणून काय म्हणत आहे, तू दुरून, जवळून नाही, शब्द काय वापरलाय, तू दुरून माझे मनोगत जाणतोस. काही वेळेला दुरून शब्द म्हणत असताना ते एक उदाहरण आठवतं की जर दोन व्यक्ती डोक्याला डोकं लावून झोपले तर डेटा ट्रान्सफर होतो आपोआप असं म्हणतात सायन्सवाले, मला माहीत नाही. डोक्याला डोकं लावून जरी तुम्ही जर झोपले तर तुमच्या डोक्यातली विचार सगळे त्याच्या डोक्यात जातात आणि त्याच्या डोक्यातले विचार सगळे ह्या माणसाचे येतात. हे डेटा ट्रान्सफर होऊ शकतं प्रियांनो, असं सायंटिस्ट म्हणतात बरं का. जास्त डोकं लावू नका. पण इथं जवळ जायची गरज नाही, ब्ल्यूटूथची पण गरज नाही आहे प्रियांनो. तो म्हणतो दुरून, एकदम लांबून माझे मनोगत, म्हणजे माझ्या कल्पना, माझे सगळे विचार. आणि पुढं तो काय म्हणत आहे, तू माझे चालणे, तू माझे निजणे काय करतोस. काय बाबा, तुला दुसरा उद्योग नाही का पृथ्वी तलावर? हा, पृथ्वी तलावर देवाला उद्योग नाही दुसरा. माझे अगदी तो काय म्हणत आहे, चालणे निजणे बारकाईने पाहतोस. किती वेळ लोळला खाटेवर, किती वेळ कुशीवर ह्या झाला, कधी उठला, झोपलाच नाही, सगळं काही. आणि प्रत्येक कुशीच्या मागे किती वेळ तुझे काय विचार होते, सगळं माहिती आहे. कारण त्याला काय म्हटलेलं आहे, सर्व ज्ञानी. पुढं तो काय म्हणत आहे, बारकाईने तो पाहतो आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. माझा वर्तनक्रम काय आहे, मी कसा वागतोय, माझं बसणं उठणं निजणं चालणं सगळं काही त्या देवाला माहिती प्रियानो, एकूण एक गोष्ट. आणि म्हणून पुढं तो म्हणतोय, हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. मुखातून निघण्याआधी मनोगत तू जाणतोय प्रियांनो. आपण काय बोलणार आहोत हे सगळं त्याला माहिती आहे प्रियांनो, कल्पना त्याला माहीत आहेत. आणि पुढे काय कृती करणार आहे हे त्याला सगळं माहिती आहे प्रियांनो. त्याला म्हटलेलं सर्व ज्ञानी. आणि पुढे म्हणत आहे, तू मागून पुढं, पाचवं वचन जे आपण वाचलं नाही, तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या अवक्या बाहेरचे आहे. मी तुझ्या आज्ञेपासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ.
मी वर आकाशात चढलो तर तू तेथे आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तू तेथे आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तुझा उजवा हात मला चालवितो. पुढे काय म्हटले? तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते आणि काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. काळोख आणि उजेड ज्याला सारखं आहे, माणसाने टेक्नॉलॉजीकडून प्रियांनो निर्माण केलेलं नाही का. आता आपल्याकडे CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि लाईट बंद केली तर असं वाटतं की काहीच दिसणार नाही. पण CCTVमध्ये माणसाने असं शोध काढलेला आहे की लाईट सगळ्या अंधार झाला तरी एक अशा प्रकारचा लाईट चालू होतो त्याच्यामधून, इन्फ्रारेड लाईट म्हणतात, की स्पष्ट दिसतं TV वरती सगळं. त्या प्राण्याला, त्या माणसाला अंधारामध्ये कदाचित स्वतःलाच त्याला दिसणार नाही त्याचा हात कुठे आहे म्हणून. पण CCTVमध्ये प्रियानो सगळं काही दिसतं की तो काय करतो आणि काय नाही. अगदी लख प्रकाशासारखं सगळं काही दिसतं प्रियानो. परत मी सांगते प्रियानो, हे सगळं माणसाने उत्पन्न केलेलं आहे. तर देवाबद्दल विचार करा ना. हा सर्वज्ञानी आहे. आपल्या कल्पना आणि आपले विचार थरो स्कॅनिंग त्याच्याकडे आहे प्रियानो, डेटा आहे त्याच्याकडे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सावध राहणं फार गरजेचं आहे प्रियानो. जसं मॉलमध्ये लिहिलेलं असतं, CCTV जिथं लावलेले असतात, काय लिहिलेलं असतं? हसत राहा. आहे का नाही? कशासाठी? आमची TV बघत आहेत. तसा आपला देव बघत आहे प्रियानो, आपण काय करतो काय नाही, आपले विचार काय चाललेले आहेत, आपण काय कृती करत आहोत. कारण तो सर्वज्ञानी आहे, त्याच्यापासून काही लपलेलं नाही प्रियानो. म्हणून हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही आहे. 1 योहान 3:20 काय म्हणते प्रियानो? 1 योहान 3:20 हे वचन घेऊन आपण थांबूया प्रियानो. येस, कुणी वाचेल? 19 आणि 20 एकत्र आहे ते, किंवा 18 पासून वाचलं तरी चालेल. येस, यातला महत्त्वाचा भाग प्रियानो मला शेवटचा भाग म्हणायचा आहे. आणि तो म्हणत आहे, कारण आपल्या मनापेक्षा, काय म्हटलंय? मनापेक्षा कोण? देव थोर आहे, त्याला सर्व काही कळते. आपलं मन किती आहे प्रियानो? आता मनामध्ये कितीतरी गोष्टी आहेत. मनामध्ये कप्पे असतील प्रियानो, काही उघड असतील, काही लपलेले असतील. पण मनामध्ये ते लपलेले जरी कप्पे असतील तरी सगळे काही देवाला माहीत आहेत त्याच्या पासवर्ड सकट. मोबाईलला पासवर्ड असतो, तिथं तुम्ही काहीतरी ठेवलं मोबाईलमधल्या गोष्टी, दुसऱ्यांना समजू नये म्हणून पासवर्ड लावून ठेवताल. देवाला ते सगळे पासवर्ड माहिती आहेत. मनातले सुद्धा गोष्टी त्याला माहिती आहे, तो म्हणत आहे. योहान म्हणत आहे, तो खास करून प्रियानो त्या वचनाकडे आपलं लक्ष ओढत आहे, कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे. मनामध्ये प्रियानो ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या देवापुढे उघड आहेत प्रियानो. आणि थोर आहेत म्हणण्यापेक्षा कदाचित आपल्या मनामध्ये आपण कल्पना काहीतरी एक करत असतो, काळजी करत असतो, चिंता करत असतो, पण त्या देवाला प्रियानो सगळं माहिती आहे की याच्याही पेक्षा चांगलं मला आशीर्वादित या व्यक्तीला करायचे.
आपण कुठल्या तरी वेगळ्या कल्पनामध्ये जगत असतो. आणि योहान सांगत आहे त्या मनापेक्षाही थोर आहे तो देव, त्याला सगळं माहीत आहे. आणि म्हणून काळजी करण्याची गरज नाही आहे प्रियांनो. देवापासून काही लपलेलं नाही आहे, त्याला सगळं माहीत आहे. याचा अर्थ असा होत नाही की देवाला सगळं माहीत आहे तर मग मला प्रार्थना करायची काहीच गरज नाही. प्रार्थना करण्याची गरज कधी असते प्रियांनो? त्याच वेळेला की होय देवबापाला आपण विनंती करतो, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, मला तर वाटत आहे, पण तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे देवा. कारण तो सर्वज्ञानी आहे, त्याला सांगत बसू नका, त्याला डिक्टेट करत बसू नका. काही वेळेला काही प्रार्थनेमध्ये काही लोक बायबलचे रेफरन्सेस सांगत बसतात. मुळात प्रार्थना काय? प्रार्थना काय? प्रार्थना म्हणजे काय? माणसाला प्रभावित करणं आहे ना प्रार्थना. त्याला म्हटले प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोलणं आहे. पण काही लोक प्रार्थनेमध्ये एक एक वचन काढून बोलत असतात, म्हणजे त्याला रेफरन्सेस देत बसतात. आता जसं कायद्यामध्ये असतात, वकील सांगत असतो जजला अमुक अमुक कायदा आहे, ह्या कलमाप्रमाणे हे असं असं आहे, त्याला ते आठवण करून देत असतात. तो माणूस आहे म्हणून त्याला ते सांगायची गरज आहे, कारण त्याला पण विसर पडू शकतो. पण काही लोक आणि त्याला ते शब्द देतात, क्लेम करतात, आम्ही दावा करतो देवाकडे या वचनाप्रमाणे प्रभू तू असं असं कर म्हणून. अरे त्याला माहिती आहे बाबा, कुठला सेक्शन, कुठला अध्याय, काय सगळं माहिती आहे त्याला. तू कशाला प्रार्थने. पण प्रार्थनेमध्ये बोलत असताना त्या समोर असलेल्या माणसांना प्रभावित कसं करता येईल याच्यासाठी कधी कधी त्या गोष्टी जास्त चाललेल्या असतात. आणि म्हणून मी म्हणत असतो प्रियानो, त्या देवाला सर्व माहीत असताना निवांत शांत राहणं प्रियानो, एवढीच एक गोष्ट आहे आपण करू शकतो. त्याच्यापासून काही लपलेलं नाही आहे, त्याला माहीत नाही अशी एकही गोष्ट नाही आहे. उगाचच प्रियांनो आपण काळजी आणि चिंता करत बसतो आणि स्वतः प्रयत्न करत बसतो, जसं अब्रामाने केलं. त्याचं उदाहरण दरवेळेला मी देत असतो प्रियांनो. देवाने सांगितलं होतं की तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे, वाळूच्या कणां, समुद्राच्या किनारे असलेल्या वाळूच्या कणांप्रमाणे मी करणार आहे. त्याने शांत राहायला पाहिजे होतं, पण त्याच्यामध्ये त्याच्या बायकोचं डोकं चाललं जास्त. मी तर म्हातारे झाले बाबा, माझी दासी घे तू बायको करून, कदाचित देव तिच्याकडून करणार आहे, पण तुझीच ती संतती राहील आणि देव ते मोठं करणार आहे. देव म्हणाला नाही, तिने केला तो उद्योग सगळा आणि आजपर्यंत सगळ्या जगाला ते भोगायला लागत आहे पर्यंत. आजपर्यंत तिच्या डोक्यातल्या कल्पनांमुळं सगळं जग त्रासामध्येच प्रियांनो ह्या लोकांमुळे. पण तिने जर त्या कल्पनांना आवर घातला असता आणि देवाला सगळं माहीत आहे तर तिच्याचद्वारे देव प्रियानो आशीर्वादित करणार होता, किंवा नंतर पाहतो आपण ते केलेलं आहे त्याने. पण उगीच ओढून ताणून तिने त्या गोष्टी तयार केल्या आणि प्रियानो देवाला सुद्धा त्या ठिकाणी प्रियानो नाराजगी व्यक्त करावी लागलेली. सो आज आपण म्हणत आहोत प्रियानो, सर्व ज्ञानी तो आहे, सर्व ज्ञानी आहे. आणि म्हणून त्यातला महत्त्वाचा भाग आहे की आपल्या मनापेक्षा देव थोर आहे, त्याला सर्व काही, शब्द काय लिहिलं आहे, सर्व काही माहीत आहे. काय नाही लिहिलो माहीत आहे आणि कळते, शब्दात काय फरक आहे? माहीत आहे म्हटलं असतं त्याला सर्व काय माहीत आहे, पण सर्व काही कळते. बोलताना मराठीत वाचलं जातं नाही का, कळतंय बरं का, काय बोलताय तुम्ही, कळतंय बरं का. कळलं निगेटिव्ह थोडंसं आहे. इथं योहान तेच म्हणत आहे, त्याला शिकू नका तुम्ही, त्याला सांगू नका काही तुम्ही, त्याला माहिती आहे, त्याला कळतंय सगळं. एक्स्ट्रा त्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका, कळतंय त्याला. तुमच्या मनापेक्षाही तो म्हणत आहे देव मोठा आहे. आमचे पाळक साहेब नेहमी एक डायलॉग हिंदीमध्ये वापरायचे, दिल बडा तो बर्तन बडा. दिल बडा तो बर्तन बडा. म्हणजे ज्या वेळेला
तुमचं मन मोठं आहे म्हणतात, तर तुमची जेवणाची भांडीसुद्धा मोठी असतात. स्वतःपुरतंच नाही, दुसऱ्यांना पण खाऊ घालायचं. दिल बडा तो बर्तन बडा. इथं दिल म्हणजे मन जरी म्हटलं आपण, तर त्याच्यापेक्षा देव कितीतरी बडा आहे, मोठा आहे. तो फक्त आपल्यापुरताच नाही, तो सगळ्यांची काळजी घेणारा आहे. आणि वैयक्तिक डेटा त्याच्याकडे प्रियांनो, सगळ्यांचा वैयक्तिक डेटा आहे, कोणी लपू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, दर दिवशी ज्या वेळेला प्रियांनो आपण प्रार्थनेला बसतो, एखादी गोष्ट आपल्याकडून घडली तर त्याला हिशोब देणं गरजेचं आहे. माझ्याकडून देवा हे घडलं, केलं मी हे, कारण ते डेटामध्ये प्रियांनो तिथं आलेलं आहे. एक्सप्रेसवेवरून प्रियांनो तुम्ही गाडी किती जोरात न्या, तिथं 80चं लिमिट दिलेलं आहे. तो जर क्रॉस केला, 100 प्रियांनो गाठलं आहे, 85 गाठलं आहे, तुम्हाला लगेचच पावती येणार की तुम्हाला 5,000चा दंड झालेला आहे. 80चं 85 केलं फक्त, 5 पावती भरणं गरजेचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत, नाही पुढच्या वेळेला मी जरा स्लो जाईल. नाही, ती पावती भर आधी. तसं प्रियांनो आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होतात, तो सर्वज्ञानी आहे, त्याला माहीत आहे, त्याचा रेफरन्स त्याला देणं गरजेचं आहे. आणि पुढच्या वेळेला म्हणणं गरजेचं आहे, होय माझ्याकडून ते होणार नाही, देवा क्षमा कर, मी कबूल करते किंवा कबूल करतो, नाही होणार. सो आपल्या ह्या देवाबद्दल प्रियांनो जे पवित्र शास्त्रात आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात की देव निर्माण करता आहे, नंबर 1. नंबर 2 काय बघितलं प्रियांनो आपण, की देव सर्वशक्तिमान आहे. आणि नंबर 3 सर्व ज्ञानी आहे प्रियांनो, तो सर्वज्ञानी आहे, त्याच्यापासून काही लपलेलं नाही. देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे प्रियांनो पुढच्या वेळेला आपण आणखीन या देवाबद्दलच प्रियांनो काही गोष्टी पाहणार आहोत. प्रार्थना करूया आपण त्या परमेश्वराजवळ, आपलं अंतःकरण परत एकदा सादर करूया. घडलेल्या चुकांची, अपराधांची प्रभूकडे क्षमा मागणं. तो इतका महान परमेश्वर आहे, सिंहासनासमोर विराजमान आहे, आणि आपण प्रियांनो त्याच्या सिंहासनाजवळ उभे आहोत. तो इतका महान परमेश्वर आहे की त्याच्या पायाच्या अंगठ्याच्या नखा एवढे सुद्धा प्रियांनो आपण दिसू शकणार नाही. आणि म्हणून त्या महान देवासमोर प्रियांनो कुठलाही गर्व नाही, कुठलाही प्रियांनो अहमपणा नाही, परंतु प्रियांनो नम्रतेने, लीनतेने सर्व काही त्याला ठाऊक असलेल्या गोष्टी आपण कबूल करणं गरजेचं आहे. प्रार्थनेमध्ये परमेश्वराने आपल्याला मार्ग सुचवलेला आहे की सर्व अपराधांची, चुकांची जर क्षमा मागायची असेल तर त्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे, कॅल्वरीच्या वधस्तंभावरती ज्याने आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं प्रियांनो, त्याच्याद्वारेच शुद्ध होऊन प्रियांनो, पवित्र होऊन आपण त्याच्या सिंहासनाजवळ येऊ शकतो. आणि म्हणून यावेळेला आपण देखील आज प्रियांनो आपले डोळे बंद करून, मानाखाली घालून, आपल्या अंतःकरणातून कळत न कळत किंवा जाणून बुजून काही गोष्टी घडल्या असतील त्याची क्षमा मागणं, देवाला कबूल करणं. आणि तो जो निर्माण करता, तो जो सर्वशक्तिमान आणि जो सर्वज्ञानी आहे, त्याचे उपस्थितीचा अनुभव आपण आता घेऊया. आपल्या मार्गामध्ये, आपल्या घरी आपण निजलेलं असताना, दिवसभरात, आठवड्याभरात जिथे कुठे आपण कार्य करतो, तो आपल्याबरोबर आहे प्रियांनो. भयास योग्य स्तुतीस पात्र, थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता, पवित्र आत्म्या, तुझ्या समोर आम्ही पुन्हा एकदा लीन नम्र अंतःकरणाने येतो. आम्ही खरोखर प्रभू कोणी नाही, काही नाही प्रभू, आणि तू इतका महान परमेश्वर असताना देखील आम्ही जिथे कुठे प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे 2-3 एकत्र येतात, तुझ्या वचनाची चर्चा करतात, तुला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी प्रभू तुझी उपस्थिती आहे. आणि खरोखर प्रभू ती फक्त रविवारच्याच दिवशी नाही,
तर प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू तुझ्या वचनाची घोषणा, तुझ्या वचनाची चर्चा, तुझं पवित्र शास्त्र वाचन हे सदैव प्रभू परमेश्वरात चालत राहावं, की जेणेकरून तुझी उपस्थिती त्या घरामध्ये, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहील. कारण तू सर्व व्यापी आहेस, सर्व ज्ञानी आहेस आणि सर्व शक्तिमान देव आहेस. तू आमचा निर्माण करता आहे. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ पुन्हा एकदा आमचं संपूर्ण जीवन, आमच्या कल्पना आणि यावेळेला प्रभू तुझ्यासमोर जे कोणी आपलं अंतःकरण उघडं करून आपले सर्व चुका आणि अपराधच नाही, तर प्रभू आपल्या सर्व काळजी, चिंता आणि आपल्या इच्छा आणि आकांक्षा तुझ्यासमोर मांडत आहे. प्रभू ते आशीर्वादाचं कर. त्या सर्वांना आपल्या पवित्र हातामध्ये घे. ये प्रभू आजच्या दिवसभरात आणि प्रभू येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र हातात असू दे. कोणालाही प्रभू या जगातल्या गोष्टींमध्ये भरकटू देऊ नकोस, परंतु प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे आत्म्याचं मार्गदर्शन घेण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास प्रभू मदत कर. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तू एक बाप. आपण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आमच्या ऋणासून सोडले तसे तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाटपास सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनाला असो. आमेन.